नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे आपला एक ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजीचा, ज्याचं नाव आहे शॉर्ट स्ट्रँगल. ह्याच्यामध्ये आपण काय करतो तर चला आपण स्क्रीनमध्ये बघूया. तर आपण मित्रांनो शॉर्ट स्ट्रँगल ही स्ट्रॅटेजी बघतो आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे बेसिकली, मी पहिले त्याचं नाव लिहून ठेवतो. शॉर्ट स्ट्रँगल. शॉर्ट स्ट्रँगल ही जी स्ट्रॅटेजी आहे ह्याच्यामध्ये आपण सगळे OTMsवर काम करत असतो. तर आपण काय करतो, समजा मार्केट इकडे चाललं आहे तर आपण काय करतो की आपण एक OTMचा कॉल सेल करतो, जो फार OTM असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याचा डेल्टा 20-25 असा असतो. आणि त्याच्याचबरोबर आपण एक पुटसुद्धा आपण काय करतो, सेल करतो. म्हणजे आपण एक OTM समजा हा कॉल आहे, सेल केला. आणि एक OTM आपण काय केला, पुट सेल केला. तर चला आपण आता बघू सेन्सिबलला हे कसं दिसेल. आपल्याला किती प्रॉफिट होईल, किती काय होईल, आपण आपल्या सेन्सिबलला बघू. तर मी आता इथं आलो सेन्सिबलला. सगळ्यात पहिले ट्रेडवर गेलो, आपण स्ट्रॅटेजी बिल्डरवर गेलो. तुम्हाला रेडीमेडसुद्धा मिळू शकतं, पण त्या रेडीमेडमध्ये एक प्रॉब्लेम असतो थोडा, तो तुम्ही आत्ता एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिले आपण न्यूट्रलवर जायचं आणि आपण शॉर्ट स्ट्रँगलवर सिलेक्ट केलं. आपण आता निफ्टी लावून बघतोय. शॉर्ट स्ट्रँगल सिलेक्ट केलं तर इथं तुम्ही बघू शकता की मार्केट आता चाललंय 24,010ला, म्हणजे 24,000च्या आसपास चालले मार्केट. तर आपण 23,800चा म्हणजे 200 पॉईंट आपण खाली गेलो. पुट जो OTM आहे तो घेतला आणि 24,200 आपण अजून 200 पॉईंट वर गेलो. तो आपण एक OTMचा कॉल आपण काय केला, सेल केला. तर आपण आपला चार्ट या प्रकारे दिसणार. आपल्याला इथे मध्ये प्रॉफिट होणार एक्सपायरीच्या दिवशी. एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला साधारणपणे 4.5% प्रॉफिट होऊ शकतो. अजून एक्सपायरीला जवळपास 4 दिवस आहे, त्यामुळे तो 4.5% दिसतोय. पण जर तुम्ही एक्सपायरीच्या दिवशी करताल, इंट्राडे करायला जाताल, तर तुम्हाला साधारणपणे 0.5 to 1%च्या आसपास मिळणार. पण यामध्ये प्रॉब्लेम काय, याच्यामध्ये मार्जिन खूप जास्त लागणार आहे, कारण ही पूर्ण सेलिंग स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही ह्याला हेज बाय करून तुम्ही ह्याला आयन कॉन्ट्रोलमध्ये करू शकता. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. पण शॉर्ट स्ट्रँगलमध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट करायला भरपूर चान्स असतो. कसं असतं की समजा मार्केट या रेंजच्या बाहेर जायला लागलं, ठीक आहे, इथं आलं, तर तुम्ही त्याला ॲडजस्टमेंट पण करू शकता. कशी करू शकता, समजा या रेटला आलं, एक्झाम्पल समजा आपण आपला जो कॉल आहे 83 रुपयाचा प्रीमियम वाढणार. मार्केट वर गेलं की जो कॉल सेल केला तो आपल्याला लॉस द्यायला लागेल आणि हा कमी होत राहील. पण ह्याच्या इथं आपल्याला खाण्यासाठी किती पैसे, फक्त 55 रुपये आहेत ना, 54.9 आहे, म्हणजे 55 रुपये आहेत. आणि 83 रुपये आपण काय व्हायला लागले, वाढायला लागले. मग आपल्याला इथं लॉस व्हायला लागेल, कारण आपण इथं सेलर आहोत. मार्केट वर गेलं की आपले प्रीमियम वाढतील, प्रीमियम वाढले की आपल्याला सेलर लॉस व्हायला लागतो. तर इथं जेव्हा जाईल तेव्हा त्याच अमाऊंटचा, ज्या अमाऊंटचा आपण हा आहे, समजा हा 200 रुपये झाला एक्झाम्पल, तर आपण काय करायचं, याच शॉर्ट स्ट्रँगलला आपण ॲडजस्ट करायचं. कुठे ॲडजस्ट करायचं की आपण हा जो असतो ना, हा जो आपला प्रॉफिटेबल लेग असतो, याला आपण कट करून टाकायचं. आणि समजा हा 200 झाला तर आपण इथं परत ऑप्शन चेनला जायचं आणि 200च्या आसपास मधला जो कुठला असेल तेव्हा, कारण हे अशी ऑप्शन चेनवर दिसणार नाही ना, किंवा मार्केट पुढे गेले तेव्हा तो काय करायचा, आपण समजा हा आहे, तर आपण तो परत काय केला, सेल केला, असं होऊन जाईल आपलं. तर हा असा चार्ट दिसणार नाही आपल्याला, कारण मी हा 1-2 मिनटं क्लोज करतो आणि 200चाच घेतो प्रीमियम. तुमच्या लक्षात येऊन जाईल मी काय मला म्हणायचं आहे. समजा हा आहे, आपल्याला परत असा चार्ट दिसून जाईल. कुठं ना कुठेतरी मार्केट वर गेले की आपल्याला प्रॉब्लेम यायला लागतो, किंवा खाली पडलं तर जो प्रॉफिटेबल लगे तो कट करायचा ब्रेक इव्हनला आल्यावर, आणि काय करायचं, आपले प्राइस ॲडजस्ट करत राहायची. आता ॲडजस्टमेंटचा हा व्हिडिओ ॲक्च्युअल नाही आहे. शॉर्ट स्ट्रँगल काय असतो ह्याच्याबद्दल आहे. मी आता तुम्हाला 2 मिनिटात चार्टवर सांगतो समजून, की आपण आता मार्केट इथं चाललंय 24,010वर. चला आपण आता बँक निफ्टी घेतलं होतं. आता मी तुम्हाला बँक निफ्टीवर सांगतो. बँक निफ्टीला गेलो आपण. ओके, बँक निफ्टीला गेलं, मार्केट कुठे चाललंय, 52,323 रुपयाला चाललंय, म्हणजे 52,323 पॉईंटवर चाललंय बँक निफ्टी. तर आपण याच्यावर OTM गेलो, समजा 500 पॉईंटवर गेलो, तर 52,300 प्लस 500 किती झाले, 52,800. ठीक आहे, तर 52,800 किंवा 1000 पॉईंट पण जाऊ शकता, काही फरक नाही पडणार. बँक निफ्टी ना तर मोठी रेंज पाहिजे. चला मी 1000 पॉईंटवर जातो, 53,300 करतो मी. ठीक आहे, आपण चेंज करू, 53,300 वर जाऊ. आलं इथं काय करणार, मी सेल करणार, लिहितो मी ते. आणि 1000 पॉईंट आपण खाली जाऊ. 52,300च्या खाली किती आले, 51,300. 51,300 कुठे आले बघा, जवळपास इथे, बरोबर. ठीक आहे, आता हे आपण काय केलंय माहिती याच्यामध्ये मित्रांनो, की आपण एवढी मोठी रेंज मार्केटला दिली फिरण्यासाठी. मार्केट इथं कुठेही फिरलं आणि एक्सपायर झालं तरी तुम्हाला प्रॉफिट चांगला होणार आहे. जो काही याचा प्रीमियम असेल तो प्रॉफिट होणार आहे. आपण आता बघूया 2 मिनिटात किती चाललंय. बँक निफ्टी काय होतं आपलं, 1000 पॉईंटची रेंज होती ना.
52,300, तर आपण 53,300 वर जाऊया. 53,300चा आपण 110चा कॉल सेल मारला आणि 51,300ला आपण 64 रुपयाचा. हां, इथे एक अडचण येऊ शकते आपल्याला. आपण काय प्रयत्न करा माहिती आहे का, की हा जो सेल केला ना 110 रुपयाचा, त्याच्या आसपासचा प्राईस पाहिजे. तर आपला डेल्टा न्यूट्रल पण राहील. पण सध्या मी तुम्हाला फक्त रेंज सांगतोय म्हणून ठीक आहे. पण ट्राय करा की डेल्टा तुमचा न्यूट्रल राहील. म्हणजे त्याची जी प्राईस आहे, त्याचा जो डेल्टा आहे, डेल्टा प्राईस इन डेल्टा तुम्हाला सेमच मिळेल, काही काळजी नका करू. 110 रुपयाचा 111 रुपयाचा चाललाय ना, तर तुम्ही त्याच्या आसपासचा विका, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता सध्या आपल्याला रेंजबद्दल बोलतो त्यामुळे मी हा 53,300चा घेतो. मी कुठला विकायला पाहिजे माहिती आहे मित्रांनो, हा विकायला पाहिजे 51,600चा. पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे करतो. ठीक आहे, एवढी मोठी रेंज आपल्याला मिळाली म्हणजे सेंटरला येईल. आपण ही जी लाईन आहे ना आपली, हे आत्ता मार्केट आहे बघा, दिसते ही लाईन आहे ना, सेंटरला यावी म्हणून मी ते सिलेक्ट केलेलं आहे. तुम्ही सेंटरला नाही, तुम्हाला जर इक्वल पॉईंट पाहिजे असेल, डेल्टा न्यूट्रल पाहिजे असेल, तर हा क्लोज करून टाका आणि 109चं हे करा. इथं पण सेंटरलाच आले, पण थोडंसं 2 स्ट्राईक प्राईसचा फरक पडलेला आहे. म्हणजे एक्झॅक्ट सेंटरला आपण इथं नाही आहोत. ठीक आहे, आपण थोडंसं या साईडला आहोत. आपल्याला एक्झॅक्ट इथे पाहिजे असेल तर आपल्याला तो 64 रुपीजचा एक रेंजसाठी आपण घेत होतो. आता मार्केट आता एकदम परफेक्ट झालं आहे. डेल्टा न्यूट्रल आपला 3.2% एक्सपायरीपर्यंत आपल्याला नक्की मिळतील. फक्त यात प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला मार्जिन जास्त लागतं, कारण इथं प्युअरली सेलिंगचा ही स्ट्रॅटर्जी आहे ना. याच्यामध्ये काही आपण हेज नाही घेतले. हेज घेतलं तर आयन काउंटर बनून जाईल, सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे ज्याच्या अजून OTM गेलं तर घेऊ शकता. आता काही लोक म्हणतील की एवढी मोठी रेंज मिळणार का? नक्की मिळणार. 3 दिवस 4 दिवस एक्सपायरीला आहे तर नक्की मिळणार. त्या दिवशी अवघड आहे. कुठल्या दिवशी? एंट्रा डेच्या दिवशी, बुधवारी, जेव्हा त्याची एक्सपायरी आहे ना, त्या दिवशी तो तुम्हाला कदाचित अलाउ करणार नाही. का नाही अलाउ करणार ते पण सांगतो तुम्हाला. सेबीने प्रिस्क्राईब लिमिट दिले, त्यानुसार होतं ते. तर ठीक आहे, त्या लिमिटच्या आत जरी केलं तर ती मोठी रेंज असते. तरी पण ती तुम्हाला 1000 पॉईंटची रेंज, 1000 नाही तर 800 पॉईंटची रेंज तुम्हाला, नाही थांबा 800 पॉईंट एका साईडला म्हणतोय मी, म्हणजे दोन्ही साईडला 1600 पॉईंट झाले. समजा तुम्हाला 500 पॉईंट जरी मिळाले तरी तुमची 1000 पॉईंटची रेंज बनते. 500 पॉईंट वर 500 पॉईंट खाली तर काही टेन्शन नाही आहे. ही आपण ह्याला म्हणतो शॉर्ट स्ट्रँगल. आणि शॉर्ट स्ट्रँगल करून आपण प्युअरली ऑप्शन सेलर जास्त करून वापरतात. आता ह्याच्यामध्ये काय आहे की फंड जास्त लागतात. त्यामुळे जास्त करून म्युच्युअल फंड्स काय करतात की आपली जे इक्विटी असती ती प्लेस करतात, आणि ते प्लेस करून जे त्यांना पैसे मिळतील, जे मार्जिन मिळेल, प्लेस म्हणजे गिरवी ठेवतात, तारण ठेवतात, आणि त्याच्यावर जे त्यांना मार्जिन मिळतं त्याच्यावरती हे मारत असतात, शॉर्ट स्ट्रँगल ऑप्शन स्ट्रॅटेजी मारत असतात. तर आता या व्हिडिओमध्ये एवढंच करू आपण याची ॲडजस्टमेंट वगैरे नंतर बघू. डेल्टा न्यूट्रलचा पण मी व्हिडिओ पुढच्या याच्यामध्ये आणेल नक्कीच. तर तुम्ही जर या चॅनलला नवीन आहात तर नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा, तुमचं काही जाणार नाही, ठीक आहे, पण आम्हाला बराच फरक पडतो. आणि कमेंट करून सांगा मला की तुम्हाला पुढचा टॉपिक कुठला पाहिजे. मी नक्की त्या व्हिडिओवर तुम्हाला रिप्लाय देईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ मी तुम्हाला बनवेल. आणि आपण जर ह्याच्यामध्ये काही डाऊट असतील तर मला तुम्ही शेअर करा. ह्याच्यात एकच एक डाऊट येईल की यात मार्जिन खूप जास्त लागतं. हा आहे प्रॉब्लेम, कारण ही सेलिंगची स्ट्रॅटेजी आहे ना, म्हणून तुम्हाला मार्जिन जास्त आहे. जर तुम्ही हेज बाय केले, जे तुम्ही आयन काउंटरचा व्हिडिओ बघा, तो बघा, आपल्या चॅनलला आहे टाकलेला, मी म्हटलं आय बटन देतो तुम्हाला. तो आयन काउंटरमध्ये जर तुम्ही गेले किंवा तुम्ही बॅटमॅन केला, जो मी आता परवाच अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो बघितला तर तुम्हाला कळेल की हेजमध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होऊन जातो आणि मार्जिनचे बेनिफिट्स मिळतात. तर आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट बरोबर मित्रांनो. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय महाराष्ट्र.